ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत सायली प्रेग्नेंट असल्यामुळे कल्पना आणि प्रताप अर्जुन सायलीला म्हणतात सर्व काही नीट व्यवस्थित चालू आहे। अश्विनसुद्धा त्याच्या मार्गातून हळूहळू बाहेर पडत आहे आणि अस्मिताचं सुद्धा मार्गी लागत आहे आणि सायलीनं सुद्धा गोड बातमी दिलेला आहे। मला असं वाटत आहे आपल्या कुळदैवता देवीचे दर्शन तुम्ही दोघांनी जोडीनं घेऊन आले पाहिजे। तर सायली अर्जुन हो असं म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कुलदेवीचे दर्शन घेण्यासाठी छान दोघेही तयार झालेले असतात। नेहमीप्रमाणे सायली छान तयार होऊन गाडीसमोर गेटसमोर थांबलेली असते तर सर्वजण दोघांना वाटी लावण्यासाठी थांबलेले असतात। तर अर्जुन मात्र स्वतःची तयारी जोरात त्याची सुरू असते। सर्वजण अर्जुनची वाट पाहत असतात। तर अर्जुन बाहेर येतो तर प्रताप अर्जुनला म्हणतो अरे काय तयारी सुरू आहे, तुझं तर आपल्या बायकोपेक्षाही जास्तच आहे। तू एवढं काय काय घेतलंस आणि एवढ्या बॅगा 10 दिवसांसाठी नाही जायचं, फक्त 1 दिवसासाठी जायचं आहे, एवढी तयारी कशासाठी? तर अर्जुन प्रतापला म्हणतो डॅड आता माझी बायको प्रेग्नेंट आहे, जर तिची चप्पल तुटली मग एक्स्ट्राची एक चप्पल नको का? ऊन खूप पडला आहे मग छत्री नको का? पाणी घेतलं आहे, ज्यूस घेतला आहे, गाडीमध्ये AC मध्ये तिला थंडी वाजली तर शॉल घेतली आहे, सर्व गोष्टी मी घेतलेल्या आहेत। तिचा जर मूड झाला खाण्याचा तर मी वेगवेगळे प्रकारचे स्नॅक्ससुद्धा घेतलेले आहे। रस्त्यामध्ये थांबून आम्ही जेवण करूच, पण गाडीमध्ये भूक लागली तर तिला खायला पण पाहिजे ना, माझ्या बाळाला काही पडता कामा नये। तर अर्जुन मात्र बाबा या अधिकाराने पूर्ण सायलीची खूप छान काळजी घेत असतो आणि हे पाहून सर्वांना खूप अतिशय हसायला पण येतं आणि त्याचबरोबर आनंद खूप होतो। अर्जुनची काळजी पाहून कल्पना प्रतापला म्हणते बघा शिका जरा लेकाकडनं कशी बायकोची स्वतः काळजी घेत आहे, तुम्ही पण माझी अशी काळजी घेत होता का? तर प्रताप कल्पनाला म्हणतो अगं माझ्याकडनं तर तो शिकला आहे सर्व, म्हणून तर सायलीची एवढी काळजी घेत आहे। तर इथे हसून खेळून खूपच मज्जा मस्ती सुरू असते आणि आमच्याकडून पण कुलदेवीचे दर्शन घेऊन ये असं त्याला सर्वजण म्हणतात। तर दोघे छान एका छोट्याशा ट्रीपवरती म्हणजे देवदर्शनासाठी निघालेले असतात। अस्मिता एक छोटासा प्रॉब्लेम आहे असं सर्वांना म्हणते। जर पूर्ण आजीने विचारलं की तन्वी कुठे आहे तर काय सांगायचे? तर सायली अस्मिताला म्हणते सांगून टाका ना, कुलदेवीच्या दर्शनासाठी गेली आहे, तिला उलटं छानच वाटेल ना, मी देवीच्या दर्शनासाठी आलेली आहे। तर अस्मितासुद्धा हो असं म्हणते बरोबर आहे तुझं, तेच सांगूया, पूर्ण आजीला छान वाटेल। सर्वजण हॅपी जर्नी, सायलीची काळजी नीट घे हे तर सांगायची गरजच नाही असं म्हणून वाटी लावतात। इथे जरा या सीनमध्ये सुभेदारांच्या फॅमिलीची खूपच मज्जा दाखवली आहे। अर्जुन कशा प्रकारे सायलीची काळजी घेत असतो, प्रत्येक नवऱ्याने प्रेग्नन्सीमध्ये आपल्या बायकोचे कशा प्रकारे काळजी घ्यावी या सीनमध्ये हे सर्व दाखवलेलं आहे। तर इकडे देवीचं दर्शन घेण्यासाठी अर्जुन सायली आलेले असतात। सायली गाडीतून उतरताच अर्जुन ऊन लागू नये म्हणून सायलीच्या डोक्यावरती छत्री घेतो। देवी समोर येतात सायली समोर लहानपणीचं सर्व दृश्य येते। ती ज्याप्रमाणे तिथे असणाऱ्या मावशींना भंडारा द्या म्हणून हट्ट करत असते, हे सर्व दृश्य तिला आठवते। सायली नेहमी लहानपणी तिथे आल्याच्या नंतर तिखट मीठ लावलेला पेरूसुद्धा खायची। तर सायली अर्जुनला म्हणते इथे खूप मोठं लिंबाचं झाड होतं, आता ते दिसत नाही आणि त्या लिंबाच्या झाडाखाली एक आजी बसायच्या, त्या पण आता दिसत नाहीत, नेमक्या कुठे गेल्या असतील असं सांगतच असते। तेवढ्यात तिथे म्हातारी आजी चालत येते आणि ती आजी पाहून सायली खूप खुश होते। अर्जुन मात्र खूप थक्क होतो आणि तो सायलीला म्हणतो पण सायली तुला कसं काय माहिती हे सर्व, तू इथे याआधी आलेली आहेस का? तर सायलीसुद्धा विचारात पडते मी इथे याआधी आलेले आहे का आणि हे मला सर्व कसं काय आठवते? आता अर्जुनला या सर्व गोष्टीवरनं सायली हीच खरी तन्वी आहे हे समजणार का, हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे। असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।